Hello students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn a new poem Shravan Mas from standard 7th. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची मराठीची बालकवींनी लिहिलेली कविता क्रमांक 4 श्रावण मास ही कविता बघणार आहोत. श्रावण मास ही कविता बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी लिहिलेली आहे. सर्वप्रथम आपण कवीचा परिचय बघूया. तर बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे 1890 ते 1918 हा त्यांचा काळ होता. निसर्ग कवी म्हणून ते प्रसिद्ध होते. बालवयातच त्यांना कविता लेखनाला त्यांनी प्रारंभ केला. 1907 साली जळगाव इथे भरलेल्या कवी संमेलन जळगावमध्ये तिथे त्यांना बालकवी हा पुरस्कार देण्यात आला. त्यांना गौरवण्यात आले बालकवी या नावाने. आणि बालकवींची कविता हा काव्यसंग्रहसुद्धा त्यांचा प्रसिद्ध आहे. आता ही जी कविता आहे ना आपली श्रावण मास, तर या कवितेत कवीने श्रावण महिन्यातील निसर्गसृष्टीचे विलोभनीय सुंदर असं वर्णन केलं आहे. ओके, चला तर मग आता आपण कवितेला सुरुवात करूया. श्रावण मास. मास म्हणजे काय तर महिना. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. तर बघा, मास म्हणजे काय तर महिना, हर्ष म्हणजे आनंद, मानसी म्हणजे मनामध्ये, आणि शिरवे म्हणजे सरींमधील तुषार. तर कवी इथे सांगत आहेत की श्रावण महिन्यामध्ये सर्वत्र हिरवळ पसरते, क्षणात पाऊस पडतो तर अगदी दुसऱ्या क्षणाला काय पडते, ऊन पडते, आणि ऊन पावसाचा लपंडाव चालू असतो. हा ऊन पावसाचा लपंडाव पाहून कवी म्हणतो, माझे मन आनंदाने हर्षाने भरून गेले आहे. नेक्स्ट लाईन बघूया. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणला असे, मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे. गोफ म्हणजे काय तर रंगीत धाग्यांची वीण. दुहेरी, दुहेरी म्हणजे दोन्ही बाजूंनी, विणला असे म्हणजेच काय तर गुंफला असे. मंगल, मंगल म्हणजेच पवित्र. तर काय म्हटलं इथे, मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे. नभो मंडपी म्हणजे आकाशाच्या मंडपाला नभो मंडपी म्हटले आहे. तर आकाशामध्ये इंद्रधनुष्याचा दुहेरी गोफ विणलेला दिसत आहे, आणि हे इंद्रधनुष्य उमटलेले पाहून कवीला असे वाटते की कोणीतरी आकाशाच्या मंडपाला पवित्र तोरण बांधले आहे. पावसाळ्यात म्हणजे श्रावणामध्ये जेव्हा हा ऊन पावसाचा खेळ चालू असतो त्यावेळेस आपल्याला आकाशामध्ये इंद्रधनुष्य बनलेले दिसते. तुम्ही बघितलं आहे ना कधी? यस, 7 कलर्सचं ते इंद्रधनुष्य, 7 रंगांनी बनलेलं असतं ते इंद्रधनुष्य. अतिशय सुंदर असं ते दिसते. पुढील लाईन्स बघूया. झाला असा सूर्यास्त वाटतो सांज आहा तो उघडे, तरु शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे. तरु शिखरांवर म्हणजे काय तर झाडांच्या शेंड्यांवर. तर इथे कवी सांगतात की ढग दाटून आल्यामुळे सूर्यास्त झाला, संध्याकाळ झाली असं वाटतं ना वाटतं, तोच ढगांचा पडदा बाजूला होऊन साईडला होऊन ते पिवळे पिवळे ऊन उंच घरांवर आणि झाडांच्या शेंड्यांवर झळकते. ओके, नाऊ नेक्स्ट लाईन बघूया. उठती वरती जलदानवरती अनंत संध्या राग पहा, सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा. तर जलद म्हणजे काय तर ढग, अनंत म्हणजे असंख्य, संध्या राग हा एक नवीन शब्द आहे. तर संध्याकाळी क्षितिजांवरील ढगांवर उमटलेले जे सुंदर रंग आहे यालाच कवीने संध्या राग म्हटले आहे. महा म्हणजेच काय तर महान. तर कवी ते सांगतात की संध्याकाळी ढगांवर असंख्य रंग उमटतात आणि जणू ते रंग संध्या रागात आहेत असंच वाटतंय. सर्व आकाशावर सौंदर्याचे महान रूप झळकतं. सूर्यास्ताच्या वेळेला मुलांना तुम्ही बघा, ढगांना छान असा कलर पिवळा नारंगी रंग आपल्याला दिसून येतो, आणि हे सौंदर्याचे महान रूप झळकत आहे असे कवीला वाटते आहे. पुढील ओळी बघूया. बला कमाला उडता भासे कमल कल्पसुमांची माळ चिते, उतरून येती अवनीवरती ग्रहगोल चिकी एकमते. बला कमाला म्हणजे बगळ्यांची माळ, कल्पसुमने म्हणजेच विद्यार्थ्यांना कल्पवृक्षांची फुले. कल्पवृक्ष हा जो असतो ना हा आपली इच्छा पूर्ण करणारा एक
काल्पनिक वृक्ष आहे आणि या अलौकिक झाडाची सुंदर अशी ही फुलं. उतरून येते अवनीवरती. अवनी म्हणजे पृथ्वी. एकमते म्हणजेच काय, एकमताने. तर बघा इथे कवी सांगतात की आकाशात उडणाऱ्या बगळ्यांची रांग पाहून असे वाटते की जणू कल्पसुमनांचा तो हार आहे आणि जमिनीवर बगळ्यांची रांग उतरताना पाहून ग्रहगोल एकत्रपणे धर्तीवर आले आहेत असे वाटते. पुढच्या लाईन्स बघूया. फडफड करुणी विजले आपले पंख पाखरे सावरिती सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती. कुरणी म्हणजेच काय तर गवतात, निज बाळांसह म्हणजे स्वतःच्या पिल्लासह. कवी सांगतात की नुकत्याच पडून गेलेल्या पावसामुळे आपले भिजलेले पंख सावरत पक्षी फडफडत आहेत आणि हिरवळीवर आपल्या पिल्लांना, आपल्या पाडसांना सुंदर हरिणी घेऊन इकडून तिकडे त्या काय करत आहेत, बागडत आहेत. पुढील लाईन्स बघूया. खिल्लारे ही चरती राणी गोप ही गाणी गात फिरे मंजुळ पावा गाय तयाचा श्रावण महिमा एकसरे. एकसुरे. खिल्लारे म्हणजेच काय तर गुरे वासरे. गोप म्हणजे गुराखी. पावा म्हणजे काय तर बासरी. तयाचा म्हणजे त्यांचा. महिमा म्हणजेच गौरव. एकसुर म्हणजे एकसुरात. या ओळींचा आपण अर्थ बघूयात. तर कवी या ओळींमध्ये आपल्याला सांगतो की हिरव्या माळ रानावर गाई वासरे मजेत चरत आहेत आणि गुराखी सुद्धा आनंदाने गाणे गात आहेत. आनंदाने ते गाणे गात फिरत आहेत. गुराख्यांच्या पावामधून, बासरींमधून निघणारे जे सूर आहेत ते जणू श्रावणाची महती गात आहेत, श्रावणाचे गौरवगीत ते गात आहेत असं वाटत आहेत. पुढील ओळी बघूया. सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला पारिजातही बघता भामा रोषमणीचा मावळला. सुवर्णचंपक म्हणजे काय तर सोनचाफा. विपिनी म्हणजे जंगलामध्ये. केवडा म्हणजे केतकी. पारिजात म्हणजेच प्राजक्ताची फुलं. भामा म्हणजे श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामा. रोष म्हणजे राग, नाराजी. मनीचा म्हणजे मनाचा. तर या ओळींचा अर्थ बघूयात. कवी सांगत आहेत की सोनचाफा फुलला आहे आणि मनामध्ये सुंदर केवडा दरवळत आहे. फुललेली पारिजातकाची फुले पाहून सत्यभामाच्या मनामध्ये असलेला जो राग आहे, त्यांची जी नाराजी आहे ती संपली आहे. पुढील लाईन्स बघूया. सुंदर परडी घेऊन हाती पुरोपकंठी शुद्धमती सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती. पुरोपकंठी म्हणजे काय तर नगराजवळील बागेत. ओके, गावाजवळची बाग. शुद्धमती म्हणजे निर्मळ मनाने. बाला म्हणजे मुली आणि पत्री म्हणजे पाने. तर फुलमालासारख्या सुंदर अशा मुली अतिशय सजून धजून हातात सुंदर परडी म्हणजे फुलं ठेवण्याचं जे हे असतं भांडं, त्याला म्हणतात परडी. परडी घेऊन निर्मळ मनाने देवासाठी ह्या शुद्ध मनाने पाने फुले तोडत आहेत. पुढील लाईन्स बघूया. आता पाने फुले तोडलीत, आता कुठे निघायचं आहे मग? देवदर्शना निगती ललना हर्षमाईना हृदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याची गीत. ललना म्हणजे काय तर स्त्रिया. माईना म्हणजे मावत नाहीत. वदनी म्हणजे मुखातून किंवा तोंडातून. तर कवी इथे आपल्याला सांगत आहेत की देवाचे दर्शन घेण्यासाठी स्त्रिया मंदिराकडे जात आहेत. त्यांच्या हृदयामध्ये आनंद मावत नाही आहे आणि त्यांच्या प्रफुल्लित चेहऱ्यावर श्रावण महिन्याचे गोड गाणे जणू उमटले आहे आणि ते गाणे त्यांच्या मुखावरून आपल्याला वाचता येते. तर अशा प्रकारे बालकवींनी श्रावण मास या कवितेत निसर्गाचे अप्रतिम असं सुंदर असं वर्णन केलं आहे. आय होप तुम्हाला ही कविता समजली असेल. तेव्हा पुन्हा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.